बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाण हा सध्या मोठ्या वादात सापडला आहे। आजवर ज्या सूरजला संपूर्ण महाराष्ट्राने त्याच्या भोळेपणासाठी आणि निरागसतेसाठी डोक्यावर घेतलं, त्याच सूरजने नुकताच एका मुलाखतीत धक्कादायक विधान केलं आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर त्याला आता वाईटरित्या ट्रोल केलं जात आहे। सूरजने मुलाखत देताना अनेक गोष्टींवर भाष्य केलं। यावेळी त्याने आपल्या प्रसिद्धीच्या प्रवासावर भाष्य करताना म्हटलं की त्याने जे काही चाळे केले म्हणूनच तो इथपर्यंत पोहोचला आहे। अशा प्रकारे वागल्याशिवाय माणूस हा प्रसिद्ध होत नाही आणि लोक आपल्याला बघतही नाहीत, त्यामुळे असे एडेचाळे करूनच माणूस मोठा होतो, असं धक्कादायक मत त्याने या मुलाखतीत बोलताना मांडलं। या विधानामुळे जो सूरज आतापर्यंत सगळ्यांना अत्यंत साधा आणि भोळा वाटत होता, तो प्रत्यक्षात आपल्या प्रसिद्धीचा मार्ग इतक्या जाणीवपूर्वक आखत होता का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। सूरजच्या या विधानानंतर नेटकरी त्याच्यावर प्रचंड वाईटरित्या टीका करत आहेत। सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या या वक्तव्याचे संताप व्यक्त करत म्हटले आहे, अरे देवा, ज्याला आम्ही आतापर्यंत भोळा समजत होतो त्याने तर प्रसिद्धीचा पूर्णपणे विजन प्लॅनच आखला होता की आम्हाला वाटलं हा साधा भोळा आहे म्हणून असा वागतो, पण हा तर फक्त प्रसिद्धीसाठी असा वागत होता हे आता लक्षात आलं। काहींनी तर त्याला बिग बॉस मराठीचा खरा मास्टरमाइंड म्हणत त्याचं हे वागणं केवळ कॅमेऱ्यासाठी आणि लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी होता का, असा सवालही विचारला आहे। सूरज हा जाणीवपूर्वक एडा बनून पेडा खात आहे असंही अनेकांनी म्हटलं आहे। सूरज हवेत आहे, विसरून गेलाय मागचे दिवस काय होते ते। बिग बॉस मुळे प्रगती झाली, डोक्यात हवा भरली आहे त्याच्या, अशा कमेंट करत अनेक नेटकरी सूरजला आता ट्रोल करत आहेत। तर तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे, कमेंट करून नक्की सांगा। धन्यवाद।